मंदिराच्या बाहेर आता भाजपचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचे सगळे कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, फडणवीसांचे समर्थक आहेत। हे सगळे आता आम्ही मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 25 मागाठाणे विधानसभा आमदार प्रवीण दरेकर साहेबांच्या विधानसभेत आलेलो आहोत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय नेते आहेत आणि ते आज राजीनामा देत आहेत। याचं शल्य आमच्या मनात आहे आणि आमच्या नेत्यांनी राजीनामा देऊ नये। आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं, साहेब राजीनामा देऊ नका, विधानसभा आपलीच आहे आणि साहेब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होणार। आम्ही सगळे महाराष्ट्राचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हमारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतः चर्चा करतायत, त्यांचं म्हणणं बोलेल आणि मग निर्णय घेईल। नक्कीच आम्ही त्याच मताशी सहमत आहोत। आमच्या नेत्यांवरती आम्हाला विश्वास आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार साहेब असतील किंवा आमचे इतर वरिष्ठ सगळे नेते असतील, आमचे आमदार प्रवीण दरेकर साहेब असतील, सगळे नेते त्यांना समजावतील। पण एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे। देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी काय केलंय हे आम्ही पाहिलेलं आहे आणि आमच्या नेत्यांनी राजीनामा द्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही, अजिबात नाही। जर पराभवाची जबाबदारी जर देवेंद्रजींनी घेतली असेल तर देवेंद्रजींच्या पराभवामध्ये प्रत्येक कार्यकर्ता म्हणून आमचीही ती नैतिक जबाबदारी असं आम्हाला वाटतं। आणि जो काय पराभव झालाय देवेंद्रजींना आम्ही राजीनामा देऊच देणार नाही। देवेंद्रजी राजीनामा देणारच नाहीत, आम्ही त्यांना देऊच देणार नाही। देवेंद्रजी हा महाराष्ट्राचा हा नेता आहे, मोठा नेता आहे आणि देवेंद्रजींनी राजीनामा देऊ नये याच्यासाठी आम्ही आलोय। आम्ही त्यांचं समर्थन करण्यासाठी आलोय। देवेंद्रजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्रजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र का नेता कैसा हो, महाराष्ट्र का नेता। आणि या सगळ्या विषयी बोलूया। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आता सागर बंगल्याच्या बाहेर मुंबईमधले हे वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते जमतायत आणि या सगळ्यांची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत। जर फडणवीसांनी पराभव स्वीकारलेला आहे तर तो पराभव आपल्या सगळ्यांचा, आमच्या सगळ्यांचा आहे। काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्यांचं? यामिनी नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात। ताई, काय सांगाल, देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सागर या निवासस्थानी आलेला आहात, घोषणाबाजी देतात, काय नेमकं म्हणणं आहे, कुठून आलेला आहात आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, त्यांना समर्थन देण्यासाठी काय नेमकी भूमिका आहे, काय बोला? देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते आहेत। आज त्यांनी कारसेवक म्हणून राम मंदिरामध्ये सुद्धा खूप मोठं काम केलंय। खूप लहान वयापासून भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारं आमचं महाराष्ट्राचं आदरणीय नेतृत्व आहे आणि आम्हाला देवेंद्रजींबद्दल सगळ्यांना मनापासून खूप अभिमान आहे आणि आमच्या नेत्याने पराभवाचं शल्य स्वतःवरती घेतलेलं आहे। त्यांची जर काही चूक असेल तर आमचीही चूक आहे असं आम्ही मानतो, कारण जेव्हा नेत्याला जेव्हा आपल्या यशाचं श्रेय दिलं जातं त्यांच्या पराभवाच्या श्रेयामध्ये आम्ही सहभागी आहोत, परंतु त्यासाठी देवेंद्रजींनी राजीनामा देऊ नये ही आमची कळकळीची विनंती आणि आम्ही त्यांना एवढंच सांगायला आलोय। त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, राजीनामा देणार असं म्हणत आहेत। तुम्हाला असं वाटतं ती एकटी त्यांची जबाबदारी आहे जे झाले? पक्ष म्हणून ही सगळ्यांची जबाबदारी आहे, जे काही झालं असेल कार्यकर्ते